बोली नर्मदा मैया की जय हो। आणि भमाने म्हणजे एक सेतू आहे, कारण की खप्परमाल पासून आणि बिलगाव पर्यंत काहीच सुविधा नव्हती. बरोबर आहे. आणि ते एकट्या माणसाकडे पाणी आहे फक्त, हो लाईट नाही. मग ते चालू केलेलं आहे काल, म्हणजे आता 2 दिवसावर ते खूप गाद्या वगैरे पूर्ण पिकअप भरून पाठवलेली, मंडप पाठवले सगळे तिथं. वा 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 वा. त्या ह्या खाली रतीलाल रतीला नंतर गुंडा चापडीला बाई आहे, त्याच्यानंतर बोरी वगैरे कुंडल वगैरे असे 8-10 आश्रमांना आपण हे करतो. बापरे, तुम्ही जो काय व्हिडिओ सांगताय? बनवला ना, हा बर. सगळे आश्रम जेवढे तेवढे, पण आम्ही कसे कोणाला म्हणजे असं दिसत नाही मी, सगळे आश्रमवाले तिथले पूर्ण एरिया मला ओळखतो. हो ना. पण तुमच्या व्हिडिओमुळे कसं सहकार्य झालं काय, मी तुम्हाला डिटेल्स टाकलेले. फक्त कोणी काही सहकार्य करणार कधी असलं ना, तर आपल्याला फक्त वस्तू स्वरूपात, आपण कुठला अकाउंट बिकाउंट काहीच नाही, फक्त मला विचारायचं, मी त्या आश्रमचा नंबर देईल, तिथपर्यंत ती मदत पोहोचवायची. तो शुलपाणीच्या आदिवासी भागालाच गरज आहे. हो, आदिवासी भागाला गरज आहे, आणि मी तेच सांगत असतो त्याच्यातून. आणि जर कोणी केलं तर मी स्वतः देत असतो, नाही का, आश्रमांना तुम्ही देतच आहे सगळं. मी बघत आहे, मी व्हिडिओ मध्ये बघत आहे तुमचे सगळं. हे आता नाही महाराज, आपली 4थी परिक्रमा आहे बरं का. असं आहे का? आणि आपण आहे ना, पहिल्या परिक्रमा, मी पण माझं काय मोठेपणा सांगत नाहीये, पण आपण सुद्धा समजणार ना. हा, फक्त आपण सुद्धा आहे ना, त्या मंडा दिंडोरी नाही का, नरसिंगपूर, आणि नरसिंगपूर, हा त्या पट्ट्यामध्ये ना शहाडोल वगैरे अमरकंडच्या बाजूचे आश्रम आहेत ना, त्यांना अगदी 50,000 लाख रुपये, 1.25 लाख रुपये सुद्धा दिलेले आहेत. बापरे. हा, आणि आपले आतापर्यंत साधारणतः 15 लाखाच्या पुढे आकडा गेलाय तो. बापरे बापरे. आणि शुलपाणीमध्ये आपण सगळ्या आश्रमांना दर परिक्रमेत आपली एक मदत छोटीशी, नाही का, हा, तर त्या हेतूने. कारण का माहितीये का, की मला वाटतंय की आश्रम पण चालले पाहिजेत बरं का. आणि तेच परिक्रमेचा आधारस्तंभ आहे. हो, परिक्रमेचा आधारस्तंभ आश्रम आहेत. आश्रम नसेल तर किती दैना होईल. आता मी काल 200 लोक एकदम डोळ्यात पाणी येऊन गेले त्या भमान्याला, आणि तिथे सोलर लाईट वगैरे जेमतेम तो फक्त व्हिडिओ काढण्यापुरतं चालू करतो. आणि त्यांना पोरने त्या दोनच जण आहे, त्यांनी खूप गरीब आहे, घाबरलेले राहतात. बाकीच्या आश्रमांना प्रशांत दादा आहे, खालती आहे, इकडे तिकडे 10-15 जण आहे, पण हा एकटा परिवार गावाच्या बाहेर आहे. हो, एकटा नवरा बायको दोघंच, त्यांना मुलबाळ नाहीये. हो, ते त्यांचं मुंबईत रतीलालचं आहे ना, आपण ते व्हिडिओ टाकला ना त्याचा. हो, तुम्ही खूप मेहरबानी केली, म्हणून मी तुम्हाला आभार व्यक्त करण्यासाठी फोन केला, दुसरं काही नाही. आता आपल्या इकडच्या लोकांना राग येतो बरं का. ते म्हणतात तुम्हाला काय करायचं त्याच, तुम्ही कशाला हे करता, मैया बघून घेईन. नाही, बरोबर केला तुम्ही व्हिडिओ, कारण की तुम्ही नाही सांगणार तर मग कोण सांगणार. आणि जे आश्रम चालवताना ते बोलले ना, एका टायमाला राग येऊन जाणार, पण तुमच्या राग नाही येणार. हा, पण काय आता आमच्या तिकडचे महाराष्ट्रातले लोक आहेत ना, आपल्या पुणे मुंबईकडची, नाही ते काय म्हणते, ते आश्रम जे चालतं ना, ते मैया चालवते, तर तुम्हाला काय करायचे. तसं नाही. तुम्हाला माहिती का, ते आश्रम बंद पडताय. आम्ही ते काय म्हणतात, प्रशांत दादा माझ्या इथं नंदुरबारला आले, माझ्या दुकानात मी सगळं ते गाठून दिलं, त्याचे माप काढून ते पाईप वगैरे सगळे घेऊन गेले. प्रशांत दादा सारखा माणूसच नाही पूर्ण शुलपाणीत. एक नंबर व्यक्ती. 200 लोक, आता 200 मुलं जवळजवळ दत्तक घेतले त्यांनी थोडक्यात, आणि अक्षर ओळख काय साधी गोष्ट नाही. तर ते पाईप वगैरे इथूनच सगळं घेऊन गेले. आणि मग ते म्हणजे ते खूप, त्यांना पण मी तेच सांगितलं, कारण की सावऱ्यादी घरच्या आश्रम या गोष्टीमुळे बंद पडला, की ते तिथं लोक कुठे पण संडास करून राहिले. हो, हे वाक्य आहे ना, हे फार महत्वाचं आहे. ते तुम्ही जे दाखवलं ना व्हिडिओ, फक्त तो आवाज थोडा जास्त आहे, तर परत कधी एडिट करून कधी टाकला तर खूप मेहरबानी होईल. ते म्युझिक का? हा, ते खूप जास्त आहे. बर. आणि तुम्ही त्याला परत एडिट करून तो व्हिडिओ असा बनवा की या भागात अशी खूप परिस्थिती खराब आहे, आणि कोणी सेवा देणार असलं तिथे सोलर लाईटची खूप गरज आहे. ब्लँकेट वगैरे असं तसं खूप गरज आहे तिथं, कारण की सगळ्यात म्हणजे ना, बाबरी पासून जो मग ते लोक फेल होणं चालू करतात, तर 25% लोक गाडीमध्ये बसून परिक्रमा सोडून देऊन राहिले. सोडून देऊन राहिले. तसं आता आम्ही थोडस मेडिसिनची याची त्याची काल मेडिसिन वगैरे पाठवलं, नंतर पिकअप भरून गाद्या वगैरे बिलगाव, बोरी, त्याच्यानंतर गुंडा चापडी, अशा बऱ्याच ठिकाणी पाठवलं. वरती तो कालच्या दादा, असं सगळं पाठवत राहतो आपण. बरोबर. तुम्ही मी एक अमेरिकेचा तुम्हाला नंबर देतो. आता नंबर आहे का माझ्याकडे तो अमेरिकेतला दादा? मी तुम्हाला पहिले जे टाकलेले आहे ना, ते पूर्वी तुम्ही बघा,
सर्च करा त्या व्हिडिओ मध्ये. मी कधी ना असं म्हणजे बाहेर येत नाही, पण आता कसं डोळ्यात पाणी यायला लागलं होतं 10 दिवसापासून. बोरी आणि जे बिलगाव आहे ना तिथं गेलो ना, तर त्यांनी पुरे डबे खाली होते तिथं. मग तो किराणा केला आणि 1 महिन्यापासून बाकीच्या सगळ्यांच्या किराणा वगैरे करत आणि वस्तू पण द्याव्या लागतात. मागच्या टायमाला मी एक उपक्रम केला होता. सगळे बोगणे, सगळे भांडे, 2-2.5 लाख रुपयाचे भांडे म्हणजे बनवायला खूप लागतात आणि ते मॅटा वगैरे अशा सगळ्या वस्तू मी पुरवल्या. व्हिडिओ बघा आणि कोणी असला तर त्याला माझा नंबर द्या. आणि नंदुरबार पर्यंत कधी कोणी येणार असेल आणि 100 लोकांची व्यवस्था आहे माझ्याकडे. तर मी त्याची व्यवस्था लावणार, मी त्यांना तिथपर्यंत पाठवणार आणि त्या लोकांची डायरेक्ट मदत त्या आश्रमांना देणार. पैशाच्या काही हिशोबाने नाही राहणार तिथं. तुम्ही चौधरी बोलताय का? ज्ञानेश्वर चौधरी बोलते मी. 25-30 वर्षापासून मी नाही तर सगळ्या मंदिरात माझ्या हाताचे म्हणजे मी आर्किटेक्ट आहे. पण मला कसं झोपच लागत नाही. मी म्हणजे रात्री 2 वाजेला पण तेच माझ्या लक्षात शिल्पाणी बहुत यात्री चल रही है, काय करत आहे, कसं होत आहे. ये सेट में भी पूरे भर गया है. परिस्थिती खराब आहे तिथली, काय सांगायची. देखो तर थोडस तुम्ही फक्त ना जास्तीत जास्त जिथं आहे असं खूप करोडपती लोक आहे, खूप म्हणजे शिरापुरी खातात, तिथं लक्ष न देता तुम्ही कधी काही केलं और ना, ये उधर भी तर है. फक्त शुल्पानीचे व्हिडिओ वगैरे बनवून तर तेवढं थोडस सांगा. पैसा स्वरूप आम्हाला नको. आम्ही फक्त ना कुठलेही स्कॅनर देऊ किंवा काय गरज लागते तर तुम्ही त्या दुकानातून तिकडनं आहे ना मग नंदुरबारला पाठवलं किंवा धडगावला एक सोमनाथ बाबा आहे, गेले होते का तुम्ही त्यांच्या? सोमनाथ बाबा आहे माहिती. हा बस तेच आमचे गुरु आहे. ते तिथंच सगळं मटेरियल उतरतो आणि तिथून सगळ्याकडे आम्ही ना 8-10 ठिकाणी ना पार्सल करतो. कारण की कसं आहे, काही आश्रमांमध्ये ते बाबांच्या अकाउंटला पैसे जाताना मग ते काही करूनच नाही राहिले सुविधा. पण सोमनाथ बाबा कसे खूप कडक आहेत. बरोबर आहे. ते एक आहे ना विचार करून सगळ्यांना देतात आणि मी इथून पाठवत राहतो असं आहे. होय ना. तर पैसा न देता ते तिकडचे दक्षिण भारतातले इथं सोमनाथ महाराज नाही, ते धडगावचे मसालेवाले. होय ना. हा बर. तर फक्त तुम्ही अशी थोडी काही व्यवस्था कधी झाली तर म्हणजे तुमची एक गोष्टीच्या म्हणजे इथे फायदा होऊन जाईल. मी तुम्हाला काही फोटो टाकले असे तर माझ्या एवढ्या ना आता मी बसलोय ना तर 7-8 आश्रमांचे एक सारखे फोन वगैरे येत राहतात आणि सगळे त्यांचे हे येत राहतात. पण आता माझी बी ह्या टायमाला थोडी आर्थिक परिस्थिती खराब आहे, नाही तर मी करोडपती माणूस आहे. मी तर ते थोडस अटकून गेलो होतो म्हणून. तर फक्त अन्न, ब्लँकेट किंवा सोलर लाईट यांची मदत कधी झाली आम्हाला. आणि मी आता इथून ना ते बॉक्स बनवून पाठवणार आहे नंदुरबारून संडासाचे. आणि ते बॉक्स ठेवून देणार आणि त्याच्यात ते भांडे लावून देणार, कारण की म्हातारे लोकांना ना बसता येऊन नाही राहिला. तर मला मॉलिश तेल वगैरे अशा बऱ्याच गोष्टी लागतील. तर तुमचे काही सहकार्य राहिलं तर तेवढं चांगला उपक्रम आहे. नर्मदे हात बरोबर करू आपण. हो चालेल. चरण स्पर्शी नमस्कार प्रभू तुम्हाला. नाही करतो मी, ते करतो. आता आहे ना 2-4 जण माझे आले त्याच्यामध्ये. मी डिटेल पाठवले तेवढं व्हॉट्सअपला बघा. हो चालतंय. नर्मदे. नर्मदे.